नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपला विषय आहे मूळव्याध भगंदर यावर अद्भुत ओझोन क्षारसूत्र चिकित्सा. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे आपल्यासोबत उपस्थित आहेत. सगळ्यात आधी डॉक्टर, तुम्हा दोघांचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर विवेक लोळगे हे गेली 35 वर्ष ठाणे शहरात प्रॅक्टिस करतात. ठाणे शहरातील सर्वात मोठं पाईल्सच्या क्षेत्रातील कलासिद्धी हे हॉस्पिटलमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. डॉक्टरांच्या क्षारसूत्र चिकित्सेद्वारे पाईल्सवर उपचार केले जातात, त्यामुळे पाईल्सचा समूळ नायनाट होतो. डॉक्टर विवेक लोळगे यांना ठाणे मनपाकडून ठाणे गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. नुकतंच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत एक्सलन्स इन प्रोक्टोलॉजी या अतिशय मानाच्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे आजवर त्यांनी 45,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्यात. सध्या ठाणे पोलीस हॉस्पिटलचे आयुर्वेद विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. तसंच रेड क्रॉस या सोसायटीचे सहसचिव म्हणून ते काम पाहत आहेत. तर डॉक्टर लीनता लोळगे या गेल्या 30 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये प्रॅक्टिस करतायत आणि ओझोन थेरपीमध्ये या क्षेत्रातील महाराष्ट्रातील काही मोजक्या तज्ज्ञांपैकी त्या एक आहेत. तर अधिक वेळ न घालवता आपण आता विषयाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी डॉक्टर विवेक यांना माझा प्रश्न आहे. डॉक्टर, खरं तर मूळव्याध होण्याची नेमकी कारणं काय असतात? मूळव्याध होण्याचे कारण आपले रेग्युलर आहार विहारामध्ये जर बदल झाला आणि काही कारणामुळे म्हणजे तुमच्या आहारामुळे किंवा विहारामुळे जर मलबद्धता झाली तर मलबद्धता झाल्यानंतर त्या शौचाच्या जागेवरती मांसांकुर सुरू होतात आणि हे मांसांकुर सुरू झाले की त्याच्यातून कधी रक्त पडतं किंवा नाही पडत. रक्ती मूळव्याध किंवा सुकी मूळव्याध असे दोन प्रकार असतात. हे मूळव्याधीकडे लक्ष दिलं नाही की त्याच्या पुढे त्या शौचाच्या जागेवरती चिरा पडतात, त्याला फिशर म्हणतात. फिशरकडे लक्ष दिलं नाही का त्या फिशरमधून आतमधून ट्रॅक तयार होतो आणि तो बटक्सवरती संपूर्ण एक पुळीच्या स्वरूपात येतो, त्याला भगंदर म्हणतात. तर अशा रीतीने मूळव्याध, फिशर आणि भगंदर हे दोन्ही एकामेकाच्या पुढे एक 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 आजार वाढत जातात. बरं, तुम्ही याची कारणं सांगितली. यालाच जोडून आणखी एक प्रश्न आहे. मूळव्याध आणि भगंदर मधला नेमका फरक काय असतो? मूळव्याधमध्ये मांसांकुर हाताला लागतात, भगंदरमध्ये मांसांकुर लागत नाही आणि त्याच्यातून पू येत असतो. मूळव्याधीमध्ये रक्त येत असतं, कधी कधी दुखत असतं, आग होत असते. परंतु भगंदरमधून पू, स्राव, घाण, पाणी, चिकट द्रव असा येत राहतो. म्हणजे जिथे द्रव येतो त्याला भगंदर म्हणतात आणि जिथे मांसांकुर लागतात किंवा रक्त पडतं त्याला मूळव्याध म्हणतात. बरं, खरं तर या मूळव्याधीवर ओझोन क्षारसूत्र चिकित्सा नेमकी कशी असते आणि ही चिकित्सा नेमकी किती वेळ चालते? मूळव्याध आणि भगंदरवरती सगळ्यात अतिशय उत्कृष्ट चिकित्सा म्हणजे क्षारसूत्र चिकित्सा. ही सुश्रूच्या काळापासून चालत आलेली क्षारसूत्र चिकित्सा. याच्यामध्ये मी मॉडिफिकेशन केलेलं आहे, माझा रिसर्च आहे. हे आम्ही त्याचा क्षारसूत्रामध्ये आम्ही आमच्या प्रकारे वेगवेगळे औषधं त्याच्यावर अप्लाय करून, सूत्र म्हणजे एक प्रकारचं फायबर घेऊन त्याच्यावरती आमच्या योग्यप्रमाणे ती औषधं त्याच्यावर लावली जातात. पेशंटच्या प्रकृतीप्रमाणे औषधांचा बदल केला जातो आणि हे औषधं लावून त्याच्यावरती आम्ही ओझोन सोडतो. ओझोन म्हणजे ऑक्सिजनच्या डबल पॉवरचं O2च्या ऐवजी O3 लावलेलं असतं आणि हे सेल्फ अँटीबायोटिक असं हे सूत्र म्हणजे असं हे फायबर आम्ही मूळव्याध आणि भगंदरमध्ये हे वापरतो. मूळव्याधीसाठी वेगळ्या प्रकारचं त्याची कॅपॅसिटी असते, भगंदरसाठी वेगळ्या प्रकारचं औषधाची कॅपॅसिटी असते. म्हणजे त्याची जी मिडल, स्ट्रॉंगर असे प्रकारचे त्याचे आम्ही कॅटेगरी केलेले आहेत. तर मूळव्याध जिथे मांसांकुर बाहेर येतात या मांसांकुरांच्या वरती आम्ही हे क्षारसूत्र, ओझोन क्षारसूत्र आम्ही त्याच्यावरती फक्त चिकटवतो. म्हणजे लोकल ॲनेस्थेसिया दिला तेवढा भाग फक्त आम्ही बधीर करतो. तेवढा भाग बधीर केल्यानंतर जे 3 पाईल्स बाहेर आलेले आहेत त्या पाईल्सवरती आम्ही हे प्रकारचं एक ओझोन क्षारसूत्र नुसतं अप्लाय करतो, म्हणजे चिकटवतो. हे डिंकासारखं त्याला चिकटून जातं आणि मूळव्याधीला चिकटून बसलं का वरचा भाग हा रक्तस्राव बंद झाल्यामुळे, संवेदना बंद झाल्यामुळे तो सुकून गळून पडतो. हे जी मूळव्याधीचं किती कॉम्प्लिकेटेड असले केसेस तरी त्याला फक्त अप्लाय केला जातो, त्याला फक्त चिकटवलं जातं. त्यामुळे रुग्णाला कुठेही कोणत्याही प्रकारचं ॲडमिट वगैरे व्हावं लागत नाही. त्याला नुसतं लोकल ॲनेस्थेसियामध्ये आम्ही त्याच्याशी गप्पा मारताना, संवाद साधताना त्याच्यावरती ह्या मूळव्याधीच्या कुंभांवरती आम्ही एक क्षारसूत्र बंधन केलं.
हे क्षारसूत्र बंधन केल्यानंतर रुग्णाला 4 ते 5 मिनिटामध्ये प्रोसेस कंप्लीट होते आणि रुग्ण चालत घरी जाऊ शकतो. तशाच प्रकारे फिस्चुला म्हणजे भगंदर, ज्याच्यामध्ये ट्रॅक तयार झालेला आहे, गुदद्वार आणि बटक्स याच्यावरती जो ट्रॅक तयार झाला आहे, या ट्रॅकमधून आम्ही हे ओझोनचं क्षारसूत्र ॲप्लाय करतो. एक प्रकारचं एका निडलच्या द्वारे ते आतमधून त्याला फक्त ओवलं जातं, म्हणजे जसं सुईत दोरा होतो तसं ओवलं जातं आणि हे त्याच्यावरती चिकटवलं जातं. ओझोनच्या ह्या ॲक्टिव्हिटीमुळे जो क्षारसूत्र आतमध्ये घातलेला आहे ते आतमधला जो ट्रॅक संपूर्ण स्क्रॅप करतो. सगळा ट्रॅक खरवडून काढला जातो आणि तो खरवडून काढून आतमधून त्याच्यातले घाण म्हणजे नेक्रॉस टिश्यू, डेड टिश्यू सगळं काही बाहेर फेकल्या जातात. आणि हे क्षारसूत्र बांधन झाल्यानंतर मूळव्याध आणि भगंदर हे दोन्हीही आम्ही एका वेळेला करू शकतो, जे कोणत्याही शस्त्रक्रियेमध्ये मूळव्याध आणि भगंदर ॲट अ टाईम करता येत नाही. कारण कापताना रक्तामध्ये जर पू मिक्स झाला तर सेप्टिक व्हायची शक्यता असते. म्हणून शस्त्रक्रियेमध्ये मूळव्याध आणि भगंदर एका वेळेला कापले जात नाहीत. फक्त भगंदरची चिकित्सा होते आणि पाईल्स तसंच ठेवले जातात. परंतु आम्ही फक्त हे चिकटवतोय, म्हणजे मूळव्याधीवरती हे चिकटवलं, फिस्चुलामध्ये ट्रॅकमध्ये दोरा घातला की रुग्ण चालत घरी जाऊ शकतो. अशा रीतीने ही सोपी ट्रीटमेंट आहे, चिकित्सा शस्त्रक्रिया नाही, ट्रीटमेंट आहे. लोकल ॲनेस्थेसियामध्ये होणारी ही सोपी चिकित्सा पद्धती आहे. बरं, खरं तर ही शस्त्रक्रिया नाही, ट्रीटमेंट आहे असं तुम्ही म्हटलंय. मात्र या चिकित्सेनंतर किती दिवस नेमकं ॲडमिट व्हावं लागतं? हां, मी आता सांगितलं की हे लोकल ॲनेस्थेसियामध्ये म्हणजे तेवढा भाग फक्त बधीर करून आपण करतो. त्यामुळे ॲडमिट होण्याचा प्रश्न स्वप्नात पण येत नाही. कारण आपल्या प्रोसेसमध्ये कुठेही कात्री ब्लेड वापरली जात नाही, कोणत्याही प्रकारचं लेझर मशीन वापरलं जात नाही. लेझरने सुद्धा तुम्हाला ॲडमिट होणं आवश्यक असतं, कारण त्याच्यामध्ये स्पायनल ॲनेस्थेसिया दिला जातो, मणक्यात इंजेक्शन दिलं जातं. मणक्यात इंजेक्शन देऊन तो भाग पाईलचा कापला जातो किंवा लाईटने जाळला जातो किंवा फिस्चुलाचा संपूर्ण ट्रॅक ओपन करून कटिंग करून मोठा प्रकारे खड्डा तयार केला जातो. आणि ह्या प्रोसेसमध्ये स्पायनल ॲनेस्थेसिया दिल्यामुळे रुग्णाला ॲनेस्थेसिया उतरायला 24 तास लागतात संपूर्ण संवेदना येण्यासाठी. म्हणून तो 24 तास रुग्ण ॲडमिट असतो. आपण लोकल ॲनेस्थेसियामध्ये म्हणजे दात काढताना जसं लोकल ॲनेस्थेसिया देतो तेवढ्याच भागात आपण बधीर करतो आणि तेवढ्याच भागात बधीर केलं असल्यामुळे रुग्णाला हे काही केलं हे काही कळण्याचा प्रश्न येत नाही. याच्यामध्ये रक्तस्राव होत नाही, याच्यामध्ये सलाईनचा लावायचा, रक्ताच्या बाटल्या लावायचा हा इश्यूच नाही. त्यामुळे रुग्ण ताबडतोब घरी जाऊ शकतो. त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे अर्धा तास, 15 मिनटं, 1 तास तो राहू शकतो. लांबून येणारे पेशंट दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत राहू शकतात आणि नंतर त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते जाऊ शकतात. रुग्णालयामध्ये ॲडमिट होण्याची गरज नसल्यामुळे रुग्णांना कोणतंही आपण खाण्याचं पिण्याचं कसलंही पथ्य सांगत नाही. आणि हे जे आपण जे ओझोनचं क्षारसूत्र वापरतो हे सेल्फ अँटीबायोटिक असल्यामुळे याच्यामध्ये कोणतंही पिकणं, सेप्टिक होणं किंवा कोणत्याही कॉम्प्लिकेशन्स होणं आपल्या प्रोसेसमध्ये अशक्य गोष्ट आहे. आणि ही अशक्य गोष्ट असल्यामुळे रुग्ण ताबडतोब आपल्या ऑपरेशन थिएटरमधून टेबलवरून उतरला का तो काय पाहिजे ते तो खाऊ शकतो आणि तो फिरू शकतो. त्यामुळे ॲडमिट होण्याचं स्वप्नात पण शक्य नाही. बरं, खरं तर तुम्ही या चिकित्सेबद्दल सांगितलं, अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे. मात्र डॉक्टर विवेक, तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे. क्षारसूत्र आणि शस्त्रक्रिया यात नेमका काय फरक असतो? शस्त्रक्रियेमध्ये स्पायनल ॲनेस्थेसिया किंवा जनरल ॲनेस्थेसिया दिला जातो, ही महत्त्वाची गोष्ट. कारण कोणतीही शस्त्रक्रिया म्हणजे आता जी आधुनिक लेझर चिकित्सा निघाली आहे, लेझर चिकित्सा किंवा सर्जरी किंवा स्टेपलर किंवा बँडिंग या कोणत्याही चिकित्सेला कमीत कमी 30 ते 35 मिनटं लागतात. त्याच्यामध्ये कापलं जातं. स्पायनल ॲनेस्थेसिया किंवा जनरल ॲनेस्थेसिया दिल्यानंतर तो मूळव्याधीचे कोंब कट करून स्टिच घेतले जातात. किंवा फिस्चुलाचा असेल तर फिस्चुलाचा तो ट्रॅक कंप्लीट ओपन करून तो मोठा प्रकारे खड्डा केला जातो आणि ह्या खड्ड्यामध्ये काही गॉज पीसेस भरून ड्रेसिंग करणं हे पेशंटला अपरिहार्य होतं. आणि हे ड्रेसिंग करणं म्हणजे त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते ड्रेसिंग करणं आवश्यक असतं. आपल्या प्रोसेसमध्ये कुठेही फिस्चुलालासुद्धा कापलं जात नाही, पाईल्ससुद्धा कापलं जात नाही, लोकल ॲनेस्थेसिया असतो. त्यामुळे आपला लोकल ॲनेस्थेसियाची जी प्रोसेस 5 मिनटामध्ये होते. शस्त्रक्रियेला 30 ते 35 मिनटं लागतात आणि ह्या 35 मिनटामध्ये स्पायनल ॲनेस्थेसिया दिला जातो. म्हणजे आत्ता सांगितलं त्याप्रमाणे त्यांना त्या रुग्णाला ॲडमिट व्हायला लागतं. शस्त्रक्रियेमध्ये आपण साधे केस कापले किंवा नखं कापले तर परत वाढतात. कोणत्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्या डॉक्टरने केलं हे महत्त्वाचं नसतं. त्या चिकित्सा पद्धतीप्रमाणे ते कापलं जातं का त्यामुळे नॅचरली त्याला रिकरन्स आहे.
रिकरन्स आहे. त्याच्याबरोबर ती दुसरी गोष्ट, त्याला स्टूल कंट्रोल जाण्याची भीती असते. म्हणजे आपण जर आपल्याला कुठे शौचाला जायचं आहे तर तो आपल्याला चड्डीमध्येच ते होण्याची शक्यता जास्ती असते. रात्री झोपेत शौचाला होण्याची शक्यता असते. हा साईड इफेक्ट आपल्या माझ्या प्रोसेसमध्ये नाही, कारण आपण फक्त त्याला ॲप्लाय करतो. कुठेही कट म्हणजे इंटरनल स्फिंक्टर कट करत नाही किंवा पाईल्ससुद्धा किंवा फिस्टुलासुद्धा कट करत नाही. त्यामुळे त्याला रिकरन्स 0%. अजिबात ते परत होऊ शकत नाही, कारण ते मूळ व्याधीचे कोंब सुकून गळून जातात. झाडाचं सुकलेलं फूल परत येत नाही. केसावर ॲसिड ओतलं तर केस परत येत नाही. हीच थिअरी आपल्या प्रोसेसमध्ये आहे. आपण जे क्षार लावतो, ओझोन लावतो, त्याच्यामुळे संपूर्ण मूळव्याध सुकून जातात, ड्राय होतात. म्हणून रिकरन्स 0. नंतर स्पायनल ॲनेस्थेसिया नाही, म्हणजे मणका दुखण्याची भीती नाही, कंट्रोल जाण्याची तर शक्यताच नाही, आणि कोणत्याही प्रकारचं पथ्य नाही. हे शस्त्रक्रिया आणि माझ्या चिकित्सेमध्ये मोठा फरक आहे. बरं डॉक्टर, खरं तर मूळ व्याधीच्या चिकित्सेवर तुम्ही अतिशय मोलाचं मार्गदर्शन करताय. नक्कीच माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, प्रेक्षकांच्या मनात देखील असतील. त्याची उत्तरं आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. मात्र तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर मूळ व्याधींवरील उपचार यावर आपण डॉक्टरांकडून खरं तर मार्गदर्शन घेतोय. मी पुन्हा एकदा आता ठाणे गौरव पुरस्कृत तज्ज्ञ डॉक्टर लीनता लोळगे यांच्याकडे जाते. डॉक्टर, खरं तर ओझोन म्हणजे काय आणि क्षारसूत्र चिकित्सामध्ये ओझोनचा वापर कसा करतात? ओझोन म्हणजे आपण जो ऑक्सिजन मेडिसिनमध्ये जो वापरतो तो ऑक्सिजन एका मशीनद्वारे ओझोनमध्ये रूपांतरित केला जातो. ऑक्सिजनचा तर आपल्याला फायदा आहेच आहे, आपण रोजच्या रोज श्वास येथे घेतो, त्याचा आपल्याला काही साईड इफेक्ट्स नसतात. पण त्या ऑक्सिजनपेक्षा सुद्धा जास्त ॲक्टिव्ह, ज्याचं फंक्शन आणखीन वाढलं जातं, असा ओझोन आहे. त्या ओझोनचं आपण इथे पाईल्समध्ये उपयोग केला जातो, तसंच भगंदरामध्ये उपयोग करतो. त्यामुळे काय होतं, तिथे जी सूज आहे ती कमी व्हायला मदत होते, तिथे वेदना ज्या आहेत त्या कमी व्हायला मदत होते. ज्या जखमा आहेत की त्या जखमात रोजच्या रोज जाऊन ड्रेसिंग करायला जाणं हे टाळण्यासाठी आपण ह्या ओझोनयुक्त क्षारसूत्राचा वापर केल्यामुळे त्या जखमा लगेच भरून येतात आणि त्याचा पिरियड पण कमी होतो. म्हणजे जे 10 दिवसांनी बरं होणार आहे ते आपल्या ह्याच्यात 4 ते 5 दिवसात बरं होतं. तसंच परत काही डायबिटीस लोकांच्यामध्ये जखमा भरल्या जात नाहीत हे त्यांना माहिती असतं. त्या डायबिटीसमध्ये ज्यांची शुगर जास्त आहे, मग त्यांना असं भीती वाटत असते की आपण ही प्रोसिजर करून घ्यायची का नाही. पण ह्या प्रोसिजर आपण त्यांच्यामध्ये सुद्धा हे वापरतो. तसंच डायलिसिस पेशंट आहेत, हार्ट पेशंट आहे, प्रेग्नन्सी असलेल्या महिलांच्यामध्ये सुद्धा आपण ह्या प्रोसिजर वापरतो. तसंच वयाने लहान असलेल्या मुलांपासून म्हणजे 2-2.5 वर्षाच्या बाळांपासून वयस्कर 97-98 वर्षाच्या रुग्णांपर्यंत सुद्धा आपण या ओझोनयुक्त क्षारसूत्राचा वापर करतो. आणि त्याचा वापर केल्यामुळे ॲक्शन त्याची लवकर होते, म्हणजे कटिंगही होतं, त्याच वेळेस जखम भरून पण येते. हे दोन्ही ॲक्शन सायमल्टेनियसली होतात. त्यामुळे डॉक्टरांच्याकडे सारखं जायला लागत नाही. एकदा 5 ते 7 मिनिटाची प्रोसिजर केल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर एकदा येऊन दाखवायला लागतं. तेवढा एक फॉलोअप इनफ असतो आणि पेशंट लगेच मोकळा होतो. म्हणजे त्यांना आमच्याकडे जास्त दिवस राहायलाही लागत नाही किंवा जास्त वेळा यायलाही लागत नाही. बरं डॉक्टर, यालाच लागून आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे पायलोनिडल सायनस म्हणजे काय आणि पायलोनिडल सायनसमध्ये ओझोन कसं काम करतं? हां, पायलोनिडल सायनस म्हणजे हा एक फिशुलाचा भगंदराचा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये साधे आणि कॉम्प्लिकेटेड असे 2-3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हे आणखीन एक उपप्रकार म्हटला जातो की जो पाठीच्या मणक्यांवरती एक होल असतं आणि त्याच्यातनं पाणी येत असतं. पेशंटला पाठीवर झोपता येत नाही आणि त्याचं जर त्यांनी ऑपरेशन करून घेतलं तर आधुनिक शास्त्राप्रमाणे झेडप्लास्टी आहे किंवा रॉम्बॉइड फ्लॅप आहे किंवा प्लॅस्टिक सर्जरी करून ते प्रोसेस केली जाते. त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि त्याचे रिझल्ट्स फार कमी असतात. पण आपली ही ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा जे आहे, म्हणजे तो ओझोनयुक्त क्षारसूत्राचा जो थ्रेड आहे तो आपण आतमध्ये टाकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ते पटकन कट होऊन पटकन भरून येतं आणि त्याच्यामध्ये रिकरन्स नाही आहे. हे रॉम्बॉइड फ्लॅपसाठी काय होतं, तुम्हाला खूप दिवस डॉक्टरांच्याकडे ड्रेसिंगला जायला लागतं, पेशंट पाठीवर झोपूच शकणार नाही आणि मग परत रिकरन्स होत असल्यामुळे तो वैतागलेला असतो. पण ती प्रोसिजर करायच्या आधी आपल्याकडे डायरेक्ट आला आणि ही प्रोसिजर करून घेतली तर ह्याच्यामध्ये रिकरन्स नाही आहे आणि लवकर त्याचे रिझल्ट्स मिळतात आणि ओझोनयुक्त असल्यामुळे ॲक्शन्स फास्ट होतात.
बरं डॉक्टर विवेक, आता तुमच्याकडे येते. तुम्ही इतक्या रुग्णांवर खरं तर उपचार केलेले आहेत, त्यामुळे मूळव्याध आणि भगंदरमधील गुंतागुंतीच्या केसेस तुम्ही काही अनुभवलेल्या आहेत का? भरपूर सगळ्या ज्या येतात त्या गुंतागुंतीच्याच केसेस येतात. कारण बऱ्याच ठिकाणी ऑपरेशन्स करून, बऱ्याच ठिकाणी अनुभव घेऊन कोणी काय जे येतात त्याच्यातले महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो. मल्टिपल फिस्च्युलाच्या केसेस ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला सर्जनच्या ह्याच्याप्रमाणे त्या परत परत रिकरन्स होत राहतात. आणि ह्या मल्टिपल फिस्च्युलामध्ये टेस्टिक्युलर फिस्च्युला, व्हायजानल फिस्च्युला, हे जे फिस्च्युला आहेत म्हणजे गुदद्वारातून जे ट्रॅक निघतात ते टेस्टिसमध्ये किंवा व्हायजानामध्ये जातात आणि मग त्याला अनेक ब्रँचेस फुटतात. त्याला शतपोणिका म्हणतात. असे बरेच पेशंट जे येतात, या शतपोणिकाच्या फिस्च्युलाच्या पेशंटसाठी आम्ही जे क्षारसूत्र वापरतो, म्हणजे 4 ठिकाणी होल्स असतील तर 4 ठिकाणी होल्समधून आम्ही त्याच्यामध्ये ते क्षारसूत्र आम्ही त्याला अप्लाय करतो. आणि ह्यामुळे संपूर्ण त्याला अशा वेगवेगळ्या ठिकाणी भोकांच्यामुळे सगळा खड्डा कापायचा, त्याच्याऐवजी त्या होल्समधून जे आम्ही साईड घालतो त्या अशा केसेसमध्ये ह्या क्षारसूत्राचा अतिशय चांगला, अतिशय उपयोगी असा रिझल्ट मिळतो. आणि हे हळूहळू जे समजा 4 होल्स असतील तर ते होल्स छोटे छोटे होत जातात आणि ते छोटे कापत जातात, भरत जातात, कापत जातात, भरत जातात. त्यामुळे ती जखम ताबडतोब मोठा खड्डा न होता हळूहळू ओपन होते आणि हळूहळू त्याच्यातून रिझल्ट चांगला मिळतो. प्रोलॅप्स फाईल्सच्या ज्या केसेस माझ्याकडे येतात, प्रोलॅप्स फाईल्स म्हणजे संपूर्ण गुदद्वारातून मूळव्याधीचं कोंब संपूर्ण बाहेरच आलेलं आहे आणि अशा वेळेला त्या रुग्णाला बसणं कठीण झालेलं आहे. असे बरेच रुग्ण जे आलेले आहेत आणि त्यांना इन्स्टंट रिझल्ट हवा असतो की आता डॉक्टर आम्हाला हे बसवत नाही, आणि अशा रुग्णांना पण मी जे काही माझे क्षारसूत्र अप्लाय करतो त्यामुळे हे रुग्णांना हे क्षारसूत्र लावल्यानंतर ताबडतोब ते बसू शकतात. जे प्रोलॅप्समुळे जे बसता येत नाही, उभे राहतात, पेशंट तपासायला येतात ते सुद्धा समोरच उभे राहिलेले असतात. तर असे पेशंट माझी प्रोसेस झाल्यानंतर इन्स्टंट 5 ते 10 मिनटामध्ये ते बसू शकतात. हेच जी गोष्ट आहे की याच्यामध्ये ह्या ज्या गुंतागुंतीच्या केसेस म्हणजे ह्या कॉम्प्लिकेटेड केसेस की रुग्ण घाबरलेला असतो आणि बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेला असतं, चिरफाड केलेली असते आणि त्या रुग्णांना माझ्या याच्यामुळे जो मानसिक शारीरिक दिलासा तर मिळतो, पण मानसिक दिलासा मिळतो. त्यामुळे ते आनंदाने व्यवस्थित बरं होण्यासाठी मदत होते. बरं डॉक्टर लीनता, तुमच्याकडे येते. पायलोनिडलचा तुम्ही उल्लेख केला. पायलोनिडल सायनस आणि फिस्तुलामुळे खरं तर कॅन्सर होण्याची शक्यता असते का? होईलच याची हे नाही आहे, पण ते जर मूळव्याधीचे कोंब असतात ते बाहेर आलेले असतात आणि पेशंट लज्जेखातर कोणत्याही डॉक्टरांना दाखवत नाही किंवा घरामध्येही सांगत नाही, पण ना तिथे अस्वच्छता असल्यामुळे, कपडे घासले गेल्यामुळे किंवा हवेचा संपर्क आल्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. ते रक्त पडत आहे म्हणून जाऊन केमिस्टकडे जाऊन औषधं घेऊन येतात किंवा कोणी शेजारच्या पाजारच्यांनी सांगितल्यामुळे त्याप्रमाणे औषधं घेत बसतात. पण रक्त का पडत आहे किंवा तिथनं पाणी का येतोय, त्याच्यावर वास येतोय का किंवा काय आहे, तर मनातल्या ज्या शंका आहेत त्या योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करून घ्यावं, त्याप्रमाणे ट्रीटमेंट करावं. पण जर दुर्लक्ष केल्यामुळे होण्याची शक्यता ही जास्त असते. बरं, यालाच जोडून खरं तर आणखीन एक प्रश्न आहे. ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा याबाबतच्या शंकांचं निरसन आणि मार्गदर्शन तुम्ही रुग्णांना कसं करता? म्हणजे पेशंटला असं वाटत असतं की आता बाकीच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले असतात, तिथे रिझल्ट्स मिळालेले नसतात, त्यामुळे परत येताना त्यांना भीती वाटते की बाबा ह्यांच्याकडे जाऊ का नको, तर आणि परत माझी तशीच मोठी शस्त्रक्रिया होणार आहे का, स्पायनल ॲनेस्थेशिया घेतलेला असतो, ह्या सगळ्या मनामध्ये त्यांच्या शंका असतात. आणि इथे गेल्यानंतर मला परत किती वेळ ॲडमिट करणार, तर तसं काही नाही आहे. तुम्ही निर्धास्तपणे येऊ शकता. इथे आल्यानंतर योग्य ते निदान केलं जातं, लगेच ट्रीटमेंट केली जाते आणि त्याचे रिझल्ट्स फास्ट मिळतात. आणि त्याच्यामुळे कोणतंही पथ्य पाळायची गरज नाही आहे. 10 मिनटाच्या आत तुम्ही व्हेज, नॉनव्हेज, मसाल्याचे सगळे पदार्थ खाऊ शकता. 5-10 मिनटं विश्रांती घ्यायची, 5-10 मिनटं बसायचं आहे, 5-10 मिनटं हिंडायचं आहे, फिरायचं आहे. ओके वाटल्यानंतर 1 तासापर्यंत तुम्हाला लगेच घरी जाता येतं, लगेच प्रवास करता येतो. आणि म्हणजे अजून 17-18 तासाचा प्रवास असतो. मग पेशंटला वाटतं मला तेवढा करता येईल का? आमच्याकडे येणारे सगळे पेशंट सगळे लांबून येतात, त्यामुळे परत आणि वारंवार यायची गरज नाही आहे. 7-8 दिवसाच्या ऐवजी तुम्ही 10 दिवसानंतर चेकअपला आलात तरी चालतं. असे हे रिझल्ट्स खूप फास्ट आणि चांगले मिळत आहेत. बरं डॉक्टर विवेक, तुमच्याकडे येते. खरं तर या चिकित्सेबद्दल मॅडमनी देखील सांगितलं, मात्र यासाठी ही ज्या शस्त्रक्रिया होते किंवा चिकित्सा केल्यावर काय पथ्य पाळावी लागतात? कारण हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेनंतर स्टिचेस असतात, टाके असतात. आपल्याला माहिती आहे कुठेही लागलं, टाके लागले का त्याच्यासाठी कांदा खाऊ नको, बटाटा खाऊ नको, वांगा नको खाऊ,
असे अनेक असतात, कारण त्या टाके पिकण्याची भीती असते, कारण ही जागा शौचाची आहे. तर ह्या शौचाच्या जागेवरचे टाके घालून पिकण्याची भीती असलेल्या लोकांना अपत्य आहेत. पण आपण टाके घालतच नाही आहेत, आपण कोणत्याही प्रकारचं काही शस्त्रक्रिया करतच नाही आहोत. आपण फक्त जसं मलम लावतो तशा प्रकारचं हे सूत्र ॲप्लाय करतो आहे. त्यामुळे माझ्या रुग्णांना कोणतंही पथ्य त्या क्षणापासून अजिबात नाही. हेच जर मी तुम्हाला आता हॉस्पिटलचं पण मी सांगितलं, हॉस्पिटलमध्ये पण माझ्याकडे जे ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट झोपलेला असतो तो उठून चालत जातो घरी. त्यामुळे त्याला फिरण्याचं पथ्य त्या क्षणापासून नाही, तसंच खाण्याचंही पथ्य नाही. माझ्या हॉस्पिटलमध्ये कोणालाही सलाईनच्या बाटल्या लावलेल्या टांगलेल्या दिसत नाहीत, कोणत्याही प्रकारचं स्ट्रेचर नाही, व्हीलचेअर नाही. म्हणजे हे आपल्याला सिद्ध करतो की पेशंट चालत पण जाऊ शकतो, तसंच तो 2 व्हीलर 4 व्हीलर पण चालू शकतो आणि सेम डे सेम क्षणापासून तो करू शकतो. रुग्णांना माझा प्रोसेस झाल्यानंतर त्यांना जर त्यांचा जो डबा असेल तो संपूर्ण टिफिन खाऊन मग तो घरी जाऊ शकतात. आणि काहीही खाण्याचं मी कधीही आजपर्यंत पथ्य सांगितलं नाही, कारण पिकण्याची भीती नाही, कशाची भीती नाही. डायबिटीसच्या पेशंटना पण जखमच होत नाही, तिथे जखम नाही, त्यामुळे त्यांना काही पथ्य नाही आहे. फक्त डायबिटीसच्यासाठी जे गोड वगैरे खायचं नाही ते त्यांच्याप्रमाणे त्यांच्या आजाराप्रमाणे पथ्य असेल, परंतु आपल्या ह्याच्यासाठी माझ्या प्रोसेससाठी पथ्य हा प्रकार नाही. आणि रुग्ण जसं घरात मोकळेपणाने राहतो तशा प्रकारे तो राहू शकतो. डॉक्टर, खरं तर आज वेळात वेळ काढून तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. नक्कीच प्रेक्षकांच्या मनात जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली असतील. तर प्रेक्षक हो, तुम्हाला देखील मूळव्याधीच्या काही समस्या असतील आणि त्यावर उपचार करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या आणि थेट डॉक्टरांशी संवाद साधा. यासोबतच टॉक टाईममध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.